पिकल्या पानाचा देठ हो हिरवा अशी अवस्था जर मला व्हायला पाहिजे असेल तर त्याचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर विचार करायचा. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. आपलं शरीर जे असतं ते या झाडापासून या झाडापर्यंत असा त्याचा प्रवास असतो, हिरवेपणापासून वृक्षत्वापर्यंत. आणि मी मध्ये उभा आहे. माझा फिटनेस कसा ओळखायचा हे आपण बघतोय. आज बघूया, आता बघूया फंडा नंबर 8. माझा फिटनेस चांगला आहे की नाही हे माझं शरीर मला आतून सांगत असतं. तुमचे रिपोर्ट्स काही येऊ देत, मला काही झालेलं नाही, मला काही होणार नाही, हा विचार जर तुमच्या मनात कायम तुम्ही ठेवलात तर तुम्ही फिट आहात असं समजा. उगाच घाबरून जायचं अजिबात कारण नाही. ह्या आकड्यांच्या खेळामध्ये कधी अडकू नका. तुम्हाला त्या आकड्यांमधला जो बदल झालेला आहे, तुमचा हा रिपोर्ट वाढलेला आहे, ही जी भीती आहे, या भीतीमधनं बाहेर पडलं पाहिजे आणि मनाला सकारात्मक बनवलं पाहिजे. शरीर आहे ते कधीतरी वठणारच आहे, मग त्याला जरा डिले आपल्याला करता आलं. अँटी एजिंग प्रोसेस, आयुर्वेदामध्ये याला रसायन असं म्हटलेलं आहे. आपण करू शकत नाही का उपाय? करू शकतो. रसायन कर्म सांगितलेलं आहे, अख्खा अध्याय त्याच्यासाठी संपवलेला आहे. वाजीकरण नावाचा आणखीन एक अध्याय सांगितलेला आहे. संतती निर्माण करणं, सुदृढ संतती निर्माण करणं, मुलांना चांगले संस्कार करणं, यासाठी वाजीकरण अध्याय सांगितलंय. रसायन निरोगी राहण्यासाठी हे हिरवपणा माझ्या शरीराचा, माझ्या मनाचा तसाच्या तसा पिकल्या पानाचा देठ हो हिरवा अशी अवस्था जर मला व्हायला पाहिजे असेल तर त्याचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर विचार करायचा. आणि माझा नैसर्गिक काय आपण त्याला फिटनेस जो आहे हा चांगला येण्यासाठी मनाला संतुलित ठेवायचं. आतून येणारा सिग्नल ओळखत जायचा. आणि माझं शरीर जर मला सांगत असेल की तुला काही झालेलं नाहीये, तू खा, सगळं तुला पचणार आहे, आज तुझी पचनशक्ती चांगली आहे, आज तुझ्या एनर्जी लेवल्स हाय आहेत, हे चेक करायचं. माझ्या शरीरातनं आतनं येणारा सिग्नल मला जर पॉझिटिव्ह, सकारात्मक असेल तर मी फिट आहे. त्या दिवशीचा नियम त्या दिवसासाठी, दुसऱ्या दिवशीचा नियम कदाचित वेगळा असू शकतो. परंतु हे का सांगतोय? कारण आपल्या मनात रोज कोणी ना कोणीतरी असा पिंगा घालत असतं. आजूबाजूला सगळे 10 रावण असतात. एक जण येऊन सांगतो, दुसरा येऊन सांगतो, तिसरा येऊन सांगतो, मग बाजूच्या घरात असं झालं, मग माझ्या मित्राच्या मुलीच्या नवऱ्याला असं झालं, मग माझ्या मेवणीच्या मुलीच्या नवऱ्याला असं झालं, असं जे काही सांगितलं जातं त्यामुळे आपलं मन जे शुद्ध असतं ना ते विचलित व्हायला, अशुद्ध व्हायला मदत होत असते. आणि एकदा मनाने उचल खाल्ली की सगळे रोग मला होतात. आणि त्या पुष्पा दिदींचे सल्ले वगैरे जे येतात ना चौकटीमध्ये, पेपरमध्ये येतात, आजचा आरोग्य सल्ला, ह्या भानगडीतच पडायचं नाही. खरं माझा फिटनेस मला ओळखता आला पाहिजे. आतून येणारा आवाज हा तुमचा फिटनेस नंबर 8 आहे, हे लक्षात ठेवा. फिटनेस कसा ओळखावा त्याच्यातला हा पहिला भाग आहे की सकाळी उठल्यानंतर मला झोप पूर्ण झाल्यानंतर अंथरुणातनं ज्याला पटकन बाहेर पडावं असं वाटतं तो फिट आहे. हा फिटनेसचा पहिला फंडा. फिटनेसचा दुसरा फंडा, अंथरुणातनं बाहेर पडल्यानंतर लगेच 2 मिनिटाच्या आत 2 नंबरला झालं पाहिजे. हा दुसरा फंडा. तिसरा फंडा, 2 मिनिटातनं बाहेर जेव्हा आपण येतो तेव्हा मला असं वाटलं पाहिजे की वा, आजचा माझा दिवस छान जाणार आहे, मोकळं झालं पोट माझं, एकदम फ्रेश, आनंदी, प्रसन्न आणि छान हलकं, शौचा आनंद मिळाला असं मला वाटलं पाहिजे. हा फंडा नंबर 3. माझा फिटनेस पोटावर असतो आणि पोटाचा घट्टपणा, कडकपणा आणि सेमी कडकपणा, ह्या 3 गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर माझा फिटनेस आजचा कसा आहे हे आपल्याला कळू शकतं. आणि म्हणून माझं पोट सैल आहे की घट्ट आहे या 3 टेस्टवरनं जर आपल्याला समजलं तर आपला फिटनेस आपल्याला कळणार आहे. हा झाला फंडा नंबर 4. हा मी फंडा नंबर तुम्हाला 5 सांगत होतो. पोटाचा आकार झोपल्यानंतर कसा असतो हे चेक करून बघा. तो जर वर असा फुगलेला असेल, उलटा तवा, तर डेंजर झोन मध्ये. इथे जर असा असेल तर तुम्ही सुरक्षित झोन मध्ये आहात. आणि खाली जर आहात तर अतिसुरक्षित झोन, म्हणजे हा उलटा तवा असतो. मांडी घालून बसायचं, हात न लावता उठायचं. हा फिटनेसचा 6 नंबरचा फंडा. फंडा नंबर 7, दोन्ही हात असे बाजूला घ्यायचे आणि एका पायावर तोलून धरायचं, पूर्ण शरीराला असं तोलून धरायचं. आणि हा जर माझा बॅलन्स मला व्यवस्थित जमत असेल तर मी स्थिर आहे, मनाने आणि शरीराने सुद्धा. माझा फिटनेस मला ओळखता आला पाहिजे. आतून येणारा आवाज हा तुमचा फिटनेस नंबर 8 आहे, हे लक्षात ठेवा. धन्यवाद.